करिअरचा निर्णय आपल्या घरात बसून देखील होऊ शकतो. होय, योग्य पद्धतीने आपण जर चर्चा करणार असू, तर करिअरचा निर्णय आपल्याच घरात होऊ शकतो. आई-वडील म्हणजेच पालक आणि मुलगा किंवा मुलगी म्हणजे विद्यार्थी हे एकत्र बसतील. 2 तास, 2.5 तास स्वतंत्र वेळ काढतील. त्या काळात मोबाईल हे स्विच ऑफ ठेवतील, टीव्ही बंद ठेवतील आणि घरामध्ये रूम बंद करून ही चर्चा चालेल. या चर्चेपूर्वी विद्यार्थी जो असेल त्याने विविध प्रकारच्या ट्रेंडिंग करिअरची माहिती नोट स्वरूपात काढलेली असणं अपेक्षित आहे. चर्चेच्या सुरुवातीला हा विद्यार्थी जो आहे म्हणजे तो तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे त्याच्याबद्दलचे स्वॉट अनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ काय, विकनेस काय, अपॉर्च्युनिटीज काय आणि थ्रेट्स काय, या मुलाचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आणि निगेटिव्ह पॉईंट्स कोणते हे आपल्याला कागदावर लिहून काढायला लागेल. याच्या सवयी कोणत्या आहेत, याची अभ्यासाची वैशिष्ट्य काय आहेत, हा स्टॅमिना जो आहे त्याचा अभ्यासाचा तो किती आहे, याला नेमकं काय आवडतं, आनंदी कशामुळे होतो, या सगळ्या गोष्टी कागदावर आल्या पाहिजेत. आता आई वडील त्यांचा अनुभव वापरतील आणि मुलं त्यांच्या स्वप्नांची दिशा त्या ठिकाणी मांडतील. अशा प्रकारे एका बाजूला त्या मुलाचा स्वचा शोध आणि दुसऱ्या बाजूला उपलब्ध ट्रेंडिंग करिअर्स यांचं समीकरण जमून घेता येऊ शकतं. आपल्या मुलाला सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आणि सोयीचं करिअर कोणतं आहे ज्याच्यातून त्याची स्वप्न पूर्ण होतील आणि तिथे तो सहजपणे काम करेल, हे आपल्याला त्याच्यातून शोधावं लागेल. एकदा का एक करिअर आपण फायनल केलं की त्यासाठी त्याचा संपूर्ण करिअरचा पाथ तुम्ही तयार करावा. या करिअरच्या पाथमध्ये जिथे अडचणीचे मुद्दे त्या ठिकाणी अधिक चर्चा करावी आणि अपयश कसं येणार नाही याची चर्चा पालक आणि मुलांनी एकत्र बसून करावी. या चर्चेमध्ये आरडाओरडा, रागवणे, एकमेकांचे उणे दुणे काढणे हे करू नये. उलट या चर्चेमध्ये मोटिवेशन कसं मिळेल या पद्धतीने चर्चा पॉझिटिव्हली करावी. प्लॅन ए करून थांबू नका, तर त्यासोबतच प्लॅन बी देखील करा. हे नाही झालं तर दुसरं काय, अशी देखील चर्चा करा. करिअरचा पाथ नेमका कसा करायचा हे जर लक्षात येत नसेल तर माझे करिअर विजयवरचे आधीचे काही व्हिडिओ नक्की पहा, ज्याच्यामध्ये कागदावरती करिअरचा तक्ता कसा करायचा हे तुमच्या लक्षात येईल. अशी परिपूर्ण आणि सकारात्मक चर्चा झाल्यानंतरच तुम्ही तेथून उठा. अर्धवट चर्चा करून उठू नका आणि पूर्ण निर्णय घेतल्यानंतर शॉर्ट टर्म डिसिजन, मीडियम टर्म डिसिजन आणि लॉंग टर्म डिसिजन आपले क्लिअर झाले की आता चित्र स्पष्ट होईल आणि उद्यापासून काय करायचं ते ठरवता येईल. करिअरचा निर्णय घरातल्या घरात शक्य आहे.